काही चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मालकीन आहेत रेखा सकट, त्या भरपूर अन्याय करत होत्या. तिथे मला पण त्यांनी गोड बोलून नेलेलं, का राहण्यासाठी नेलं आश्रमात. नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात, चांगले चांगले कपडे घाला, खायला बिला देतात, नंतर 4 माणसं बोलवतात. आणि अशा मीच नाही, भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय. आणि मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण, दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून. त्याच आश्रमात आता एक मतिमंद मुलगी पण आहे, तिला सुद्धा तेवढाच त्रास देते, मारहाण करते, सकाळपासून काम करायला लावते. तिथं आणणाऱ्या बायकांना कामं पण करायला लावते, ही पण कामं करायला लावते. वेश्या व्यवसाय अतिशय जोरात चालवते. तिला घर सोडून आलेली एकटीच होती, तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये. तिनं हे रॅकेट चालवत सगळा पैसा उभा केलाय. आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे, त्या पैशाचं सोनानानं करणे, गाड्या घेणे, ट्रक घेणे, इमारत बांधणे, छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे, पाय दाबायला लावणे, बायकांना सगळी कामं करायला लावणे. आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते, तिचं आयुष्य ती खूप छान जगते, दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला. असं समजलं की टेंबू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते आणि त्या अनाथ आश्रमामध्ये निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते. अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सरच्या सूचनाप्रमाणे मी स्वतः, तसेच आमचे DYSP अमोल ठाकूर सर व आमचे अधिकारी व स्टाफ असं आम्ही त्या टेंबू गावामध्ये गेलो. तो आश्रम बघितला, तसंच ते जे संबंधित महिला होते जे घर पण चेक केलं, आजूबाजूला लोकांच्याकडे तपास केला. त्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की यातील पीडित एक महिला जी आहे ती लोणंदची आहे आणि ती म्हणजे सातारा इथे आलेली आहे. मग आम्ही आमची एक टीम पाठवली त्या ठिकाणी आणि त्या टीमच्या मार्फतीने तिला इथं कराड तालुका पोलीस स्टेशनला घेऊन आलो. तिची तक्रार आम्ही स्वतः, तसेच DYSP अमोल ठाकूर सर यांनी ऐकून घेतली आणि मग आम्ही तिची तक्रार लेखी स्वरूपात घेऊन तिचे जे म्हणणं होतं, संबंधित ती आश्रम चालक महिला आहे आणि तिचा एक साथीदार आहे, त्यांनी तिच्या मनाविरुद्ध तिला एकतर निराश्रित असताना त्या आश्रमात हे तुला राहायला जागा देतो असं म्हणून सांगून घेऊन गेले. आश्रमात न नेता स्वतःच्या घरी घेऊन गेले. सुरुवातीला चांगलं वागवलं, त्याच्यानंतर तिला देह विक्रीसाठी तयार राहण्याबाबत सांगितलं, तिने नकार दिला. त्यानंतर तिला मारहाण वगैरे केली आणि तिच्यावर सुरुवातीला काही तिचा एक साथीदार आहे त्याने अत्याचारही केले. त्यानंतर नाईलाजानं तिच्याकडून देह विक्रीचा व्यवसाय तिला यांच्या भीतीपोटी करावा लागला. त्यानंतर तिची इच्छा नसल्याने 1 वर्षापूर्वी ती या ठिकाणाहून निघून तिच्या गावाला गेली. त्यानंतर आम्हाला त्यांनी आता येऊन परत तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे कराड तालुका पोलीस स्टेशनला आम्ही देह विक्रीबाबत तसेच तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा नोंद केलेला आहे. त्यात ती सदरची अनाथ आश्रम चालवणारी महिला तसेच तिचा साथीदार या दोघांनाही आम्ही अटक करून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि अधिक तपास करीत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.